पार्ट 2 पिंपल्स ट्रीटमेंट। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल की डाळिंबाची साल, डाळिंबाच्या सालीला जर तुम्ही पाण्यात बॉईल केलं, याला गाळून घेतलं तर याचा उपयोग तुम्ही तुमचा फेस वॉश करण्यासाठी करू शकतात। तसंच याचीच पावडर जर तुम्ही गुलाबजलासोबत एकत्र केली आणि ही तुम्ही त्या पिंपल्सच्या ठिकाणी लावली, त्याचा उपयोग तुम्ही तुमचे पिंपल्स कंट्रोल करायला करू शकतात। दुसरं मी तुम्हाला सांगेल जांभळाच्या बियांची पावडर। जांभळाच्या बियांची पावडर तुम्ही गाईच्या दुधासोबत एकत्र करा, याची पेस्ट बनवा। ही पेस्ट रात्री झोपताना जिथे जिथे तुम्हाला पिंपल्स आले तिथे तिथे लावा आणि सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा। तिसरं आणि मी सगळ्यात जास्त वापरणार ते म्हणजे जायफळ। जायफळला दुधासोबत उगाळून घ्या, ती पेस्ट तुम्हाला जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथे लावा। तसंच चंदन आणि बदाम याला दुधामध्ये जर तुम्ही उगाळलं आणि ते तुमच्या फेसवरती जिथे पिंपल्स आहे तिथे लावलं तर हे पण खूप छान काम करतं। खसखसला दह्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवा आणि ही पेस्ट तुमच्या पिंपल्सवरती लावा। या पेस्टचा वापर तुम्ही तुमचे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी पण करू शकता। सदाफुलीचे पानं, कडुलिंबाचे पानं आणि कच्ची हळद याची पेस्ट बनवा आणि ही तुमच्या पिंपल्सवरती लावा। कडुलिंबाचे पानं पाण्यामध्ये बॉईल केले, त्याला गाळून घेतलं आणि ते पाणी तुमचा फेस वॉश करण्यासाठी जर तुम्ही यूज केलं तर याचा उपयोग पण खूप छान दिसतो। तुम्ही मुलतानी मातीचा पण वापर करू शकतात, पण लक्षात ठेवा काही लोकांना मुलतानी मातीचा वापर केल्यानंतर फेस खूप ड्राय वाटतं, ओढल्यासारखं वाटतं। त्यामुळे तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की मुलतानी मातीचा पॅक फेसवरती वाळल्या ते लगेच धुवायचे आणि याच्यावरती जेल बेस मॉइश्चरायझर लावून घ्या। रात्री झोपण्याच्या आधी कंपल्सरी कोमट पाण्याने तुमचा फेस वॉश करा। फेस वॉश झाल्यावर तुमचा फेस नॅपकिनने पुसा आणि टॅप करून पुसा, घासून पुसू नका, कारण की त्याच्यामुळे जे पिंपल्सचं ब्रेकआउट होऊ शकतं, ते स्प्रेड होऊ शकतात। त्यामुळे एवढी तुम्हाला काळजी घ्यायलाच हवी। तसंच ते नॅपकिन वारंवार धुवा। नॅपकिनच्या ऐवजी तुम्ही टिश्यूचा पण वापर करू शकतात। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या व्हिडिओला शेअर करा।